विनंती करतो दादा यामध्ये की पृथ्वीराज दादा सुतार मध्ये आपले सोन्याची भोसले यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की या संजय भाऊ त्याप्रमाणे आपले नगरसेवक माजी नगरसेवक गटनेते संजयजी भोसले यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। त्याप्रमाणे सौभाग्यवती भोसलेताई यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये शहराध्यक्ष धीरजी घाटे आपले केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी कुलकर्णी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की मी आपल्या पुणे शहराचे अध्यक्ष माननीय धीरजी घाटे यांना मी विनंती करतो की सर्व कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संवाद तुम्ही ताईंच्या तिकडे जावा या आला ना आला दादा हे घ्या आत घ्या ताई भारतीय जनता पार्टीचा पुणे शहराच्या वतीने आज आपल्या सर्व मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधरांना मोहोळ, राज्यसभेच्या खासदार आदरणीय मेधाताई कुलकर्णी, पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुख गणेशजी बिडकर, माजी सभागृह नेते श्रीनाथजी भीमाले आणि आपल्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे माजी गटनेते आणि शिवसेनेचे पुणे शहरातील दोन प्रमुख नेते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। आमचे मित्र पृथ्वीराज दादा सुतार आणि आमचे दुसरे मित्र संजयजी भोसले यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये अश्विनी संजय भोसले त्याचबरोबर अश्विनीताई संजय भोसले यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश झाला असं मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करतो। सभागृहामध्ये मागच्या काळात आम्ही एकत्र काम केले। गेल्या अनेक वर्षाच्या शिवसेनेबरोबरच्या प्रवासानंतर आज आमचे हे मित्र भारतीय जनता पार्टीमध्ये यांनी प्रवेश केलाय। शेवटी कितीही झालं तरी हिंदुत्वाचा धागा हा कायम आहे आणि हिंदुत्वाचा विचार देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या सरकारच्या माध्यमातून चालू असलेल्या कामावरती भारतीय जनता पार्टीच्या विचार प्रणालीवरती विश्वास ठेवून आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय। मी भारतीय जनता पार्टी शहराचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला विश्वास देतो की ज्या पद्धतीने आपण शिवसेनेमध्ये काम करत असताना आपल्याला त्या संघटनेने, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी ज्या पद्धतीने आपुलकी प्रेम दिलं तेवढंच प्रेम, तेवढीच आपुलकी, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक आम्ही आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये स्थान देऊ असा विश्वास मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला देतो आणि आपल्या भारतीय जनता पार्टीतल्या प्रवेशामुळं त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही निश्चित वाढेल आणि पुढच्या काळामध्ये आपण हातात हात घालून एकत्र भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा पुणे महानगरपालिकेवरती फडकवण्याकरता सज्ज होऊयात असा विश्वास या निमित्ताने देतो।
मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्यांचा आज या ठिकाणी प्रवेश झाला असे शिवसेनेचे नेते माननीय संजयदादा भोसले यांनाही विनंती करतो की आपण ही सर्वांशी संवाद साधा. धन्यवाद. सर्वप्रथम मुरली यांना मुलांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. खरं म्हणजे मागच्या 2 निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि ज्या काँग्रेसच्या विरोधात आम्ही आयुष्य घालवलं विरोधात काम करण्याचं, त्याच काँग्रेसला बरोबर घेऊन आम्ही हातात हात घालून दरवाज्यात लोकांच्या गेलो, मतं मागितली. लोक आम्हाला शिव्या देत होती, हात हसत होते, परंतु महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळला. परंतु आता ज्या वेळेला काँग्रेसची बारी होती की महाविकास आघाडी धर्म पाळायची, ते त्यांनी पाळलं नाही. आज 23 तारीख आहे, आज अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि ज्या येरवड्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व आम्ही संपवलं, त्या ठिकाणी आज भगवा झेंडा हिंदुत्वाचा आम्ही फडकवला. त्या येरवड्यामध्ये 3 नगरसेवक शिवसेनेचे असताना त्या ठिकाणी आज आम्हाला त्यांच्या दरवाजात भीक मागावी लागते की आम्हाला 3 वॉर्ड सोडा म्हणून. आणि ते आम्हाला म्हणतात नाही आमचा अधिकार आहे तिथे. म्हणजे ही परिस्थिती काँग्रेसने आणली, ही फार आमच्या मनाला वाईट देण्यासारखी गोष्ट आहे. कारण आयुष्य आम्ही या काँग्रेसच्या विरोधात घालवलं आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलं. परंतु आम्ही ज्या भारतीय जनता पार्टीवर गेली 25 वर्ष युतीमध्ये राहिलो, एका भावासारखं आम्ही काम केलं. मला आठवतं गणेशजी बेडकर, मी, अण्णा जोशी, त्यावेळेला आम्ही खाली बैठक बसून आम्ही प्रचार केलेला आहे. अशा वेळेला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या हातात हात घालून त्यावेळेला काम केलं आणि त्या 10 वर्ष आम्ही विरोधात काम करताना आम्हाला वाईट होत होतं, वाईट वाटत होतं. परंतु महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळला, पण काँग्रेस महाविकासचा धर्म पाळत नाही आणि आज काँग्रेसने ही अवस्था आणलेली आहे. त्यामुळं आज काँग्रेसचं मी या ठिकाणी त्यांच्या ज्या वागण्याच्या कारणाने मी आज हा निर्णय घेतला. कारण भारतीय जनता पार्टी हा एक हिंदुत्वाचा पक्ष आहे आणि आम्हाला येरवड्यामध्ये हिंदुत्व हे टिकवायचं. हिंदू टिकला तर देश टिकणार, त्यासाठी आज आम्ही निर्णय घेतला. त्यामध्ये आमचे मुलांनी माझ्या साथीला साथ दिला, हातीला हात दिली. गणेशजी बिडकरांनी त्याच्याबरोबर साथ दिली, त्याबद्दल मी दोघांचेही मनापासून आभार मानतो. पुढे जसे आता अध्यक्षांनी सांगितलं की तुम्हाला कुठेही अशी दुराभावना वाटणार नाहीये, कारण जी तुम्हाला मैत्रीची साथ तुमच्या पक्षात मिळत होती, जी इज्जत मिळत होती, तीच या ठिकाणी आम्हाला मिळेल आणि मिळणारच आहे. कारण आम्ही 25 वर्ष एकत्र राहिलो, त्यामुळे मला काही असं वाईट वाटणार नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर पृथ्वीराज दादा सुतार यांनाही विनंती करतो की आपण ही सर्वांशी संवाद साधा. जय श्रीराम. छत्रपती श्री शिवाजी महाराज. आज भाजप कार्यालयामध्ये माझा प्रवेश होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मोठे बंधू आणि पुण्यनगरीचे खासदार, केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ, राज्यसभेच्या खासदार वेदाताई कुलकर्णी, शहराचे अध्यक्ष आमचे पालिकेतील ज्येष्ठ सहकारी धीरजजी घाटे, आमचे दुसरे सहकारी माजी गटनेते गणेश भाऊ बिडकर, सेनाजी भीमाले, उपस्थित पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी. गेल्या 40 वर्षापूर्वी भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती युती झाली आणि गेल्या 40 वर्षापासून आमचा सुतार परिवार ह्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोथरूडमध्ये काम करतो आणि या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही गेली 40 वर्ष कोथरूडमध्ये एक आमचं वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये भाजपचे आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सहकार्य मिळाले. आज प्रवेश करण्याचं कारण की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आज भारताला एकत्रित केले आणि जो आपला त्यांचा अजेंडा आहे विकासाचा आहे, त्या विकासाच्या अजेंड्याच्या अनुसार आम्ही या ठिकाणी प्रवेश करतोय. मला या प्रवेश करण्यामध्ये आदरणीय मुरली अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा असतील
आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी मला प्रवेश करण्यासाठी जे मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मला ह्या जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या ह्या पक्षाने त्यांच्या परिवारामध्ये सहभागी करून घेतलं, मला वाटतं विश्वास दाखवला. त्याबद्दल तो विश्वासाबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि तो त्यांनी जो माझा विश्वास ठेवला तो विश्वास निश्चितच प्राप्त करून दाखवील. याच ठिकाणी असंच या ठिकाणी मी मला ग्वाही देतो. आणि माझ्या प्रवेशाबद्दल सर्व पक्षातील सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. यानंतर आपल्या पुणे शहराचे खासदार नेते माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना विनंती करते की आपल्या सर्वांशी संवाद साधा. आमच्या पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजजी घाटे, आमच्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख गणेशजी बिडकर, श्रीनाथजी भीमाले, आमच्या वर्षाताई डहाळे, उपस्थित सर्वच आमचे पदाधिकारी आणि आज ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला ते माझे दोन्ही सहकारी, माझे मित्र, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते पृथ्वीराजदादा सुतार, पुणे महानगरपालिकेत ज्यांनी गटनेता म्हणून त्यांनी सुद्धा जे काम केलं ते माझे मित्र संजयजी भोसले, अश्विनीताई भोसले. मी सर्वप्रथम या तिघांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो. खरं तर हे दोन्ही जर नेते आपण पाहिलं तर गेले अनेक वर्ष या पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारे हे दोन्ही नेते, जसं आता पृथ्वीराज दादाने सांगितले की 40 वर्षापूर्वी जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती झाली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ती युती झाली आणि त्यानंतर निरंतर या पुण्यामध्ये माननीय शशिकांत भाऊ सुतार असतील, त्यानंतर पृथ्वीराज दादा सुतार जो त्यांचा सामाजिक राजकीय वैचारिक वारसा त्यांनी पुढे चालवला, हा परिवार कायम हिंदुत्वाशी जोडला होता. आणि आज त्यांनाही हे निश्चितपणे उमगलं की भविष्यामध्ये हेच हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे असतील, माननीय मोदीजींच्या विकासाचा संकल्प पुढे न्यायचा असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीत आपल्याला प्रवेश केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ती इच्छा व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये लगेचच एक हिंदुत्ववादी विचारावरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र काम करू म्हणून आज आम्ही माननीय पृथ्वीराज दादा सुतार यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वागत करतो. संजयजी भोसले हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, पुण्याच्या या सगळ्या पूर्व भागामध्ये गेले अनेक वर्षे हे सगळे शिवसैनिक म्हणून काम करत असताना वर्षानुवर्ष शिवसेनेचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांनी काम केलं, लोकप्रतिनिधी म्हणून 3 वेळा महानगरपालिकेमध्ये त्या भागातला येरवडा असेल त्या भागातले बाकी सगळा जो परिसर तिथलं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, असा एक हिंदुत्ववादी नेता आणि जो महानगरपालिकेमध्ये गटनेता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संजयजी भोसले यांचं सुद्धा मी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. मला हेच या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आज देशभरामध्ये आपण जर पाहिलं तर नुकत्याच झालेल्या असतील, 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या पुणेकरांनी, आमच्या पुणेकरांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून दोन्ही ठिकाणी जी सत्ता आली, जी संधी पुणेकरांनी आम्हाला दिली त्याच्यामध्ये भरघोस आम्हाला प्रतिसाद पुणेकरांनी दिला.
आणि म्हणून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना जिथे जिथे आम्हाला आमची संघटना मजबूत करता येईल, जिथं आमचा पक्ष आम्हाला वाढवता येईल, आजही जगातली सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि आम्हाला हा जनसेवेसाठी, लोकांच्या सेवेसाठी आमची संघटनेचा जितका विस्तार करता येईल तो विस्तार आम्हाला करायचा, आम्ही तो करतो. केवळ निवडणुका आल्यानंतर नाही तर 12 महिने काम करणारी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्यामुळे एका विचाराने, एका उद्देशाने जी लोक आमच्या सोबत येतात त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही नेहमी स्वागतच करतो. आणि म्हणून आज या दोन्ही नेत्यांचं स्वागत करत असताना जे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की शेवटी इतके वर्ष एका परिवारामध्ये काम केलंय आणि ते सोडून तुम्ही आज दुसऱ्या परिवारामध्ये येताय. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला असं कधीही जाणीव होणार नाही की मी एका भावाकडनं दुसऱ्या सावत्र भावाकडे गेलो का काय. तुम्ही एका सख्या भावाकडनं दुसऱ्या सख्या भावाकडे आला एवढंच तुम्हाला सांगतो की अशाच पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडनं, सगळ्यांकडनं एक चांगल्या प्रकारची सन्मानाची वागणूक मिळेल. इथं कामाला आणि जनतेप्रती असलेल्या कर्तव्याला जे कार्यकर्ते काम करतात त्याच्याप्रती भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष आहे. आणि म्हणून तीच भावना आमची आहे की आमच्यापेक्षा आता तुम्ही वेगळे नाही, आमच्यातलेच एक तुम्ही आहात. याच भावनेतनं पुढच्या काळामध्ये आपण एकत्र सगळेजण काम करू. आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आज आमची संघटना, विस्तार, प्रवेश या माध्यमातून जे होत आहे ते निश्चितपणे पुणेकरांनी जो विश्वास आम्हाला मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये जो आमच्यावरती व्यक्त केला, त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम झालं. पुण्यासाठी तर विशेष काही कामं झाली. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तर पुण्यासाठी सुद्धा खूप मोठी विकास कामं पुण्यामध्ये आली. महानगरपालिकेमध्ये मागच्या 5 वर्षात आम्ही सत्ताधारी म्हणून जी कामं झाली, अशा या डबल नाही तर ट्रिपल इंजिनच्या सरकारने जे काय काम पुण्यामध्ये केलं आम्ही, त्याच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे की पुणेकरांनी ज्या विश्वासानं आम्हाला संधी दिली होती ते कामातून त्यांना दिलेला शब्द पाळून आम्ही तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे पुणेकर जाणतात. आणि त्यामुळे एका बाजूला संघटना मजबूत होतीये, पक्ष विस्तार होतोय आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असेल, विधानसभा, लोकसभा याच्यामध्ये निश्चितपणे जनता आमच्या सोबत आहे, पुणेकर आमच्या सोबत आहे. आणि आज याच निमित्तानं मला आज कधी आमचे नेते भारतीय जनता पार्टीत आले. मी पुन्हा एकदा या दोघांचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो, खूप खूप अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 5 वर्षापासून त्यांना भाजपच्या अनेक विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. आता काही दिवसापर्यंत एकनाथ शिंदेकडे प्रवेश होणार होता अशी पण चर्चा होती. पण नेमकं रुटीन तुमच्याकडे कसं काय झालं? हे तेच सांगू शकतील ना, त्यांना पुन्हा विचारायचं मला. हे तेच सांगतील. एक मिनिट. तुम्ही तर प्रश्न विचारला, न्यूटन वगैरे काय झालेला नाहीये. आणि तुम्ही काय सांगताय की त्याचं मी जो काय न्यूटन होता डायरेक्ट गाडी इथेच थांबलेली, त्यामुळे कुठेही टर्न घेतलं नाही, कुठं थांबली नाही, कुठे ब्रेक नाही मारला, डायरेक्ट इथंच येऊन ब्रेक मारले. विधानसभा इलेक्शनच्या वेळेसच तुमचा जो युटर्न स्टेट लिडा होता तो तो मध्येच का थांबला? नाही, थांबला का नव्हता. तुम्हाला जास्त गाडीमध्ये माहिती आहे. बसलो होतो पण ते यायला थोडा वेळ लागला. गाडी तर चालू होती पण ती थोडी हळूहळू येत होती. ड्रायव्हर नाही सांगू शकत मी स्वतः चालवत होतो त्यामुळे हळूहळू येत होतो. संजय भोसलेजी म्हटले की काँग्रेसने आम्हाला तिकीट नाकारलं, नेमकं काय झालं जरा सांगा. खरं म्हणजे मोदी साहेबांचं जे हिंदुत्व आहे त्याच हिंदुत्वाला धरून आम्ही येरवड्यामध्ये भगवा फडकवला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेतून आम्ही ज्या येरवड्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती ती काँग्रेसच्या सत्तेला हादरा देऊन आम्ही शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवला. त्या ठिकाणी 3 नगरसेवक निवडून आले होते. परंतु आज 23 तारीख आलेली आहे, अजूनही चर्चेवर चर्चा चालू आहे. आणि ज्या प्रभागामध्ये आमचे 3 नगरसेवक सिटिंग आहेत, एक सीट आमचं फक्त 600 मतांनी गेलं होतं,
त्या ठिकाणी काँग्रेसचा दावा 3 सीटवर केला, राष्ट्रवादीने 3 सीटवर दावा केला आणि आम्हाला हात पसरावे लागतात. ही खंत मनाला कुठे लागत होती. आम्ही शिवसेनेला सांगत होते त्यांना की बाबा ह्या काँग्रेसबरोबर राहणे योग्य नाही, कारण हे कधीही वेळेला कधी धोका देतील हे सांगू शकत नाही. आणि ती वेळ आली, ती वेळ यायच्या अगोदरच आम्ही सावध झालो. आणि आज आमच्या सख्या भाऊ, जसं आता मुरल्यांनी सांगितलं, दुसऱ्या सख्या भावावर आम्ही आज आलेलो आहे. आणि आम्हाला काही असं वाईट वाटत नाही, कारण हिंदुत्वाचा धागा आणि खरंच हिंदुत्व ह्या जगामध्ये जे टिकवण्याचा प्रयत्न केला तो भारतीय जनता पार्टीने केला. त्यामुळे आम्ही आज हिंदुत्वाला धरून या ठिकाणी आलो. हे बघा, आज प्रवेश झालाय. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही संघटना म्हणून विचार करतो. हा संघटनेतला प्रवेश आहे. पक्षाचं विस्तारीकरण आहे, पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आहे. तिकिटाचे निर्णय अजून वेळ आहे त्याला. मग तेच सांगतो की आम्ही तुम्हाला वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या बातम्या देत जाऊ. आज हीच आहे, जसे टप्प्याटप्प्याने देऊ. संजयजी काय, मी तुम्हाला काय सांगितलं की थोडं थांबा ना, एकाच दिवशी सगळं ब्रेकिंग नका घेऊ. तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळं देणार. त्यांचा सख्खा भाऊ आता मनसे इथे आले, तुमच्या भागात मनसेची ताकद तुम्ही देऊ शकत होता, तर तिकडे का नाही तुम्ही? कुणाला? मला विचारलंय. अच्छा, 2 ठाकरे बंधू जरी एकत्र आले असतील तरी आमचा सख्खा भाऊच आहे ना भारतीय जनता पार्टी. आम्ही 25-40 वर्ष आम्ही एकत्र संसार केलाय ना हिंदुत्वाच्या या त्या धाग्यावर. त्यामुळे आम्हाला काय वाईट वाटलं नाही ना. पक्षाचा विस्तार आता आज मुदत सुरू झाली अर्ज भरायला, पण तो पक्षाचा विस्तार अर्ज भरस्तोवर संपला नाही का काय? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी जनसंघटना आहे. 12 महिने काम करतो आम्ही. उमेदवारी अर्जापर्यंत अर्ज भरल्यानंतर सुद्धा जे येतील त्यांनाही घेणार आहे. उमेदवारी मिळत या आशेने मी आलेलो नाहीये, परंतु मला खंत होती की आम्ही त्या ठिकाणी कष्ट करून जो भगवा फडकवलाय तो भगवा उतरला नाही गेला पाहिजे, तो भगवा तसाच राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून आज आम्ही प्रवेश केलाय. तिकीट मिळो या ना मिळो या आशेने आलेलो नाहीये. अण्णा निवडून आलेले आणि चांगल्या मताने निवडून आलेले अण्णा. नाही बघा, नाही अजून काय राहिले का अन्न बाकी? मी बाबा तुम्हाला टप्प्याटप्प्याने देतो, काळजी करू नका. रोज काळजी देतो, चिंता नका करू. मी तुम्हाला हेच सांगितलं की असं काही गाडी भरली आहे गाडी रिकामी असा विचार नाही. मी तुम्हाला सांगितलं की एका विकासाच्या दिशेनं हिंदुत्वाच्या विचारानं आम्ही संघटना म्हणून जे काम करतो, आमच्यासोबत जे येतील त्यांना आम्ही जोडून घेतोय, ते जोडतोय. याच्यामध्ये असं कुठलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काही काम करत नाही. आमची संघटना 12 महिने मी तुम्हाला म्हणतो काम करते. अण्णा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, जवळपास झालंय, तर मग ते तुम्हाला आव्हान वाटत नाही की मी कसं तुम्ही? मला असं वाटतं की नाही, हा शेवटी लोकशाहीमध्ये ज्याचा त्याला अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे की त्यांनी काय निर्णय करावा. राज्यामध्ये आम्ही जरी महायुतीत लढत असलो तरी मागे आपल्याला माहिती आहे की नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये शेवटी स्थानिक स्तरावरती काही अधिकार दिले गेले होते प्रत्येकाने संघटना, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल. त्यामुळे ही सुद्धा एक स्थानिक स्वराज्याची संस्थेची निवडणूक आहे. ज्याचं त्याला जे वाटतं तो निर्णय करू शकतात. पण राज्यामध्ये आम्ही महायुतीत आहोत. पुणे शहरात आता काय होते मला माहित नाही. मी तुमच्याकडनं ऐकतो की एकत्र येतात, तर ते शुभेच्छा आहेत. प्रशांत जगताप पुरोगामी विचारांना राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत आहेत सगळे ते. मग आता ते जे काँग्रेस सोबत जाणार, काँग्रेसच अजितदादा सोबत येत आहे, त्यांना काय ऑप्शन आहे? हे प्रशांत जगताप तुम्हाला जास्त योग्य आणि चांगल्या भाषेत सांगू शकते. मला माझं आम्हाला ते माझ्या नाही संपर्क. नाही, पुण्याचा परिवार वाढतो आमचा. प्रवेश होत आहे भाजपमध्ये, पण तुमचेच काही कार्यकर्ते आंदोलन करत होते, आमच्यावर काय होतं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीमध्ये
नवीन जेव्हा प्रवेश होतात तेव्हा निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या भावना याला सुद्धा खूप महत्व आहे आमच्या दृष्टीनं आणि त्यामुळे जे जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल त्यांचे विचार असतात ते निश्चितपणे आम्ही सगळं ऐकून घेतो. तुम्ही त्या दिवशी ते पाहिलं त्यानंतर तुम्हाला ते बघायला नाही मिळालं. म्हणजे कार्यकर्त्यांना ज्यावेळेला एखादा विषय समजावून सांगितला गेला त्यांच्या भावना ज्या आहेत त्या योग्य असतात पण एखादा विषय जेव्हा आपण व्यवस्थित समजावून सांगू ते निश्चितपणे कार्यकर्ते ते समजून घेतात. बरं अण्णा सचिन दोडकर तुमचं अण्णांचं इथं काहीतरी झालं होतं ते मिटलं कारण सचिन दोडके भाजप झाले. तुम्ही हे जावई शोध कुठून लावता मलाच नाही कळलं. मी आणि अण्णा दोघंही दोडकेंच्या प्रवेशाला मुंबईत होतो. फोटो दाखवू का तुम्हाला? शेवटचा म्हणजे पुढची विधानसभा शेवटचा आचारसंहिता लागू झाली आहे तर महानगरपालिकेकडून जे गुणवंत विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या जी मौलाना अबुल कलाम आझाद योजना आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे योजना या आहेत त्या स्थगित झालेल्या आहेत आचारसंहितेमुळे. मला असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक आहे आचारसंहितेच्या काळामध्ये प्रशासन म्हणून त्यांना काही निर्णय घ्यायला काही अडचणीत असतील तर ते पाहिलं पाहिजे. पण मला असं वाटतं की शेवटी आचारसंहिता 10-15 दिवसच आहे पण कायदेशीर त्याला काही प्रक्रिया असते त्याला जर अडचणीत असेल ते महापालिका बघून घेईल. ते आयुक्ताशी आम्ही बोलू. नाही आता शेवटी तुम्हाला म्हणालो तसं आमची ही एक प्रक्रिया असते. आमच्या शहरातली कोर कमिटी याच्यामध्ये जे काही आमच्याकडे 2000च्या पुढे जे काही अर्ज आले त्याच्या संदर्भात आमची शहरातली कोर कमिटी या ठिकाणी पहिली बैठक आमची होईल आणि मग त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट करून प्रदेशाची कोर कमिटी होईल. साधारणतः असं अध्यक्ष म्हणतात लवकरच अधिकार त्यांचा आहे तो लवकरच आहे त्यांचं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की साधारणतः 24-25 पर्यंत साधारणतः मुंबईत आमची बैठक होईल त्यानंतर निर्णय. धन्यवाद.